नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, डेटाचं अनालिसिस तर आपण करतच असतो. ते करत असताना आपण अशी काही गोष्ट त्या ठिकाणी अनालाइज केली आणि करतोय मित्रांनो, सक्सेसफुल जर्नी चालू आहे. स्टॉक रिलेटेड मल्टी बॅगर इंट्राडे मध्ये मोठ्या मुवमेंट कॅप्चर करण्यासाठीच. तर मित्रांनो, आजच्या दिवशी आपण एक रॅडिक्टन लिमिटेड नावाची मोबाईलमध्ये काम करणारी AI टेक्नॉलॉजीवर थोडंसं मेजर काम त्यांचं आहे. तर अशी कंपनी आपण पकडली होती. 262 रुपयाला शेअर ट्रेड करत होता. त्यावेळी 260 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवून आपल्याला तो बाय करायला दिला होता आणि तिथून तुम्ही बघू शकत असाल एकदम हेवी रॅली आणि अप्पर सर्किट 20% स्ट्रेट अवे अप्पर सर्किट त्या ठिकाणी त्याने लावलेलं आहे मित्रांनो. 48 रुपये टोटल वरती गेलाय. हे कसं होतं, काय होतं, हे मॅजिक तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला शेअर करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल मित्रांनो. सबस्क्रिप्शन फार कमी आहे. अंडर रेटेड चॅनल आहे. बरंचसं डीप नॉलेज मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. तर हे कसं झालं, काय झालं, यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल, याच्या पाठचं लॉजिक पाहिजे असेल, तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि 500 सबस्क्रायबर कंप्लीट करावं लागतील. 500 सबस्क्रायबर ज्यावेळी कंप्लीट होतील त्यावेळी मी याचं तुम्हाला सिक्रेट देणार आहे मित्रांनो. तर अजून वेळ न घालवता सबस्क्राईब करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपण जाऊया डेटावरती. डेटा कशा पद्धतीने त्या ठिकाणी झालेला आहे आणि काय आजचं अनालिसिस आहे. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी आणि एक्सपायरीचा डे असल्यामुळं डेटा जो आहे तुम्हाला ऑलमोस्ट 50% कमी झालेला दिसेल. ओके, 27 लाखाच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या त्यांनी काढून टाकून आता ऑलमोस्ट 14 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी उभ्या आहेत आणि 4 लाखाच्या क्वांटिटीज ज्या आहेत पॉझिटिव्ह क्वांटिटी घेऊन रिटेलर त्या ठिकाणी जातोय. एफआयचं गणित बघाल तर 4,30,000च्या क्वांटिटी त्या ठिकाणी अजूनही लॉंग आहेत. अजूनही एफआय पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेलं नाहीये. जरी मार्केट वरच्या लेवलला ट्रेड करताय तरी अजून आपल्याला जी पाहिजे ती अपेक्षित पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे ते अजूनही आपल्याला मिळाली नाहीये. प्रो बऱ्यापैकी पॉझिटिव्ह झालेला आहे आणि स्मार्टली तो त्याचं काम करतोय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने डेटा आहे मित्रांनो. साईडवेज आहे, मे बी थोडस प्लस मायनस होऊ शकतं. रिझन असं आहे की मार्केटचा जो डेटा आहे तो एक्सपायरी नंतरचा डेटा आहे, तो लिमिटेड डेटा आहे. तर त्यामुळे मग मोठे जे प्लेयर असतात ते थोडासा वेळ घेतात आणि एक एक्सट्रीमेंट क्रिएट होऊ देतात आणि मग पुढचं गणित त्या ठिकाणी आखत असतात. तर मित्रांनो, आपल्याला जो पण डेटा तयार झालाय तो डेटा अजून तरी साईडवेजच आहे. फार मेजर चेंजेस झालेले नाही आहेत कम्पेअर टू कालच्या डेटामध्ये. मार्केट पॉझिटिव्ह होतं, त्या हिशोबाने पोझिशन ज्या होत्या त्या फेज आउट झाल्या, रोल आउट झाल्या आणि ज्या पण पोझिशन्स आहेत त्या 50% ऑलमोस्ट कमी झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं हे मार्केट आहे आणि इन फ्युचर मार्केट कसं राहील, काय राहील, यासाठी तुम्हाला डेटाचं अनालिसिस फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कॉल पुट करण्यात काहीच पॉईंट नाहीये. अशी एक फॉर्म्युला ज्यामध्ये 200 करोड लावले तरी तेच काम करेल, 2 लाख रुपये लावले तरी तेच काम करेल, अशा फॉर्म्युल्यासाठी आपण काम करतोय. ऑलमोस्ट वर्षभरापासून हा डेटा आपण ट्रॅक करतोय आणि याचे इंटरेस्टिंग रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. जे रेग्युलर फॉलोअर्स आहेत, रेग्युलर जे युट्यूब व्ह्युअर्स आहेत, त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने हा डेटा काम करतोय आणि हा डेटा तुम्हाला खूप आणि खूप काही इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. SGX निफ्टी आहे, SGX निफ्टी पण थोडासा स्लाइटली निगेटिव्ह हे करतोय, साईडवेज आहे तो. ओव्हरऑल डेटा थोडासा कमी आहे, त्यामुळे जर डेटा कमी आहे तर एक साईडची डायरेक्शन त्या ठिकाणी मेजरली येते असा माझा अनुभव आहे. डाऊ, S&P 500, नॅसडॅक थोडेसे निगेटिव्ह टू फ्लॅट ट्रेड करतायत मित्रांनो. काही हरकत नाही. एशियन मार्केट, निकाई, सांघाई ऑलमोस्ट थोडेसे फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत. तर मित्रांनो, मार्केटला आपल्या सुद्धा एक फ्लॅट टू पॉझिटिव्ह डायरेक्शन उद्यासाठी असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.